नमस्कार मित्रांनो, तर दुसरं ठिकाण म्हणजे आम्ही पोहे खायला आलेलो. आणि काय नाव आहे रे जागेचं? तर मित्रांनो 11:25 झालेले आहेत आणि आपण जरा बाहेर आलेलो आहे. मंगेश काय करतोय? काय नाही, निफ्टी मधलं धूर बघतोय मी. निफ्टी मध्ये बघू शकता परत एकदा अपसाईडची मुवमेंट आणि 21,300. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर आता 9:11 झालेले आहेत आणि आज मंगळवार. आज कशाची एक्सपायरी? निफ्टीची एक्सपायरी. पण बेकार फिन निफ्टी डेंजर आहे. पण बघू, ट्राय करू स्ट्रॅडल करायचं. जर मार्केट साइडवेज दिसलं किंवा जर प्रीमियम डीके होत असेल नाही तर जरा अवघडच आहे स्ट्रॅडलचं. आजकाल इंडिया विक्स वाढत चाललंय. किती होईल बजेट पर्यंत इंडिया विक्स? काय 20 पर्यंत जाईल मला वाटते. मागच्या दरवर्षी बजेट पर्यंत इंडिया विक्स 20 पर्यंत गेलंय. पण ह्यावेळेस बहुतेक बजेट इलेक्शन नंतर पण असू शकतं. त्यामुळे काय सांगता येत नाही काय होतं. आता बघू, जे काय ओरिओ असेल तो तुमच्या बरोबर शेअर करू. आता तुम्हाला दिसेल पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आता 10:34 झालेले आहेत आणि करंटली निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर रोजच्या प्रमाणे परत एकदा निफ्टी आता वरती जायला निघाले. आणि एकच दिवस होता तो 20 तारखेचा, जिथे निफ्टीमध्ये एक डाऊनफॉल आला होता जो की प्रॉफिट बुकिंग होता. आणि त्यानंतर जर कंटिन्यू तुम्ही बघितलं आता परत एकदा हायर हायचं क्रिएशन चालू आहे. या ठिकाणी एक रेजिस्टन्स होता तो पण ब्रेक केला आणि आता परत एकदा वरती चाललंय. तर मेजर इम्पॉर्टंट जो रेजिस्टन्स असणार आहे निफ्टीसाठी तो आता असणार आहे तो म्हणजे हा जे ऑल टाइम हाय होता जिथून निफ्टी खाली पडलं होतं. आता तिथं गेल्याशिवाय मला तर वाटत नाही आता परत कुठला डाऊन साईडला मूव्ह येईल. थोडंसं कन्सोलिडेशन होईल इथं, पण इथूनच जर डाऊन साईडला मूव्ह आला तर येईल, नाहीतर अजून तर काय नाही. आणि स्ट्रॅडल ट्रायंगल आपण काहीच नाही केला सध्या. जर बघितलं तर आपण एक स्टॉकमध्ये तर हे बघू शकता सध्या जर आपला एक स्टॉकमध्ये ट्रेड आहे म्हणजे आपण सेल केलाय ग्लेनमार्कमध्ये. आता ते का केलंय मी तुम्हाला सांगतो. 50 रुपये प्रॉफिट रनिंग आहे आता. म्हणजे ट्रेड पैशासाठी तर नाही केला, पण ट्रेड गेलाय कारण आम्ही स्ट्रॅडल ट्रायंगल आज काहीच करणार नाहीये, कारण प्रीमियम दोन्ही साईडने इन्क्रीज होतात. तरी हा जो ट्रेड आहे ग्लेनमार्कमध्ये आपण एक डाऊन साईडचा ओव्हरव्ह्यू क्रिएट केलाय, कारण इथं लोअर लोचं क्रिएशन होत आलंय. लोअर लोचं क्रिएशन सोबत जर पहिलं बघितलं तुम्ही तर या ठिकाणी एक रेजिस्टन्सची लेवल होती, तिथे एक फेक ब्रेकआउट आला. फेक ब्रेकआउट नंतर परत एकदा लोअर लोचं क्रिएशन आता चालू झालंय. तर आता ह्याचं जे टार्गेट आहे तर आपण एक 10 पॉईंटचं टार्गेट अचीव्ह करायचा प्रयत्न करू, तो म्हणजे 832 पर्यंत. आणि आपण एंट्री केली 842 का 43 समथिंगला. आणि स्टॉप लॉस आपला असणार आहे 850ला. 7-8 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. जरी स्टॉप लॉस हिट झाला तरी मला वाटते 300-350 रुपये जातील आणि टार्गेट झालं तर 500-600 रुपये येतील. तर बघू आता काय होतंय. स्ट्रॅडल ट्रायंगलमध्ये तर आपण आतापर्यंत काय केलं नाही. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक स्टॉक दाखवायचा होता जो की मी तुम्हाला मागचे जर आठवड्यातले ब्लॉग बघितले तर त्यात तुम्हाला दिसला असेल, हे कोल इंडिया. तर या ठिकाणी पण बघू शकता तुम्ही चांगली एक अपसाईडची रॅली तुम्हाला बघायला भेटली, कारण जरी स्टॉक पडला असला तरी ह्याचे फंडामेंटल भारी आहेत. त्यामुळे परत एकदा तुम्हाला अपसाईडला बघायला भेटला. तर काय वाटते, काय आज स्ट्रॅडल ट्रायंगलचं कसं काय करायचं? कधीपर्यंत चालेल आता हे? फेब्रुवारी एंड पर्यंत. मार्चला चांगलं वाटतंय. मार्चला पण इलेक्शन मे मध्ये इलेक्शन आहे. जरी दरवर्षी व्हॉलॅटिलिटी जी आहे म्हणजे जो IV आहे, आता तुम्हाला जर दाखवलं इंडिया विक्स, आता दरवर्षी डिसेंबरपासून इंडिया विक्स वाढायला सुरुवात होती ते जानेवारीच्या एंडिंग म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत. तर आता परत एकदा तेच दिवस चालू झालेत. तिथं सकाळ झपका आलाय, तुम्ही बघू शकता. 13 डायरेक्ट 14.5ला गेले. तर आता हे 20 पर्यंत पण जाऊ शकतं. कधीपर्यंत? बजेटच्या आधीपर्यंत. बजेट जर झालं तर ते परत कूल डाऊन होतं, पण बजेट ह्या वर्षी मे बी इलेक्शन नंतर पण असू शकतं. त्यामुळे काय ह्याचं पण सांगता येत नाही. त्यामुळे ह्या वाढत्या इंडिया विक्समध्ये आपण स्ट्रॅडल ट्रायंगल असला काहीच धिंगाणा करू शकत नाही, तर स्टॉप लॉस व्हायचे चान्स जास्त आहेत. तरी पण निफ्टीचं आपण जे आहे नेकेड पोझिशन इनिशिएट करू शकतो. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर आपल्या ओव्हरव्ह्यूच्या लर्निंग ग्रुपवरती पण एक ओव्हरव्ह्यू शेअर केला होता. निफ्टीमध्ये अपसाईडचा मूव्ह एक्सपेक्टेड आहे आणि जो आपला स्ट्रॉंग आपला सपोर्ट होता 21,390 त्या लेवलपासून, आणि तिथून बऱ्यापैकी निफ्टीने आता वरच्या साईडला बाउन्स केलेला आहे. तर बघू आता काय होतंय. आता आम्ही चाललोय थोडं बाहेर आणि ह्या ट्रेडचं काय होतंय ते पण तुम्हाला दाखवतो ग्लेनमार्कचं. आणि ओव्हरऑल बघूया स्ट्रॅडल किंवा ट्रायंगल एक्झिक्यूट केला तर त्या पण पोझिशन तुमच्याबरोबर शेअर करू. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आज निफ्टीमध्ये थोडा धिंगाणा तुम्हाला बघायला भेटला. जास्त काय धुमाकूळ नव्हता कॉल साईडचा, थोडीसंच एक कॉल साईडची मुवमेंट होती. त्यानंतर मार्केट थोडं शांत राहिलं, पण जी काय मुवमेंट होती ती कशी आपल्याला कॅप्चर करता आली असती, त्याच्या मागे प्राइस ॲक्शन काय होते, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला अजिबात स्किप नका करू, जेणेकरून तुम्हाला प्राइस ॲक्शनचं प्रॉपर नॉलेज भेटेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब
सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील. तर सगळ्यात पहिल्यांदा थोडं आपण डिटेल ॲनालिसिस करूया निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता मागं 3 दिवस मार्केटमध्ये सुट्ट्या होत्या, ठीक आहे. 3 दिवस हॉलिडे नंतर आज निफ्टीमध्ये तुम्हाला एक फ्लॅट ओपनिंग बघायला भेटली. आणि त्याचबरोबर आपण जे कायम बघतो ते म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आत्ताच करंटली ट्रेंड कुठला चालू आहे. तर आता जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये 20 तारखेला एक डाऊन साईडची मोमेंटम आली होती, लोअर लोचं क्रिएशन, आणि तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की ही एक प्रॉफिट बुकिंगची मोमेंटम होती. या ठिकाणी कुठल्याच न्यूजचा वगैरे काही इम्पॅक्ट नाही झाला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच निफ्टीमध्ये परत एकदा रिकव्हरी मुवमेंट चालू झाली आणि हायर हायज आणि हायर लोचं क्रिएशन करत निफ्टीमध्ये मोमेंटम जर तुम्ही बघितली तर बाईंग साईडची मोमेंटम होती निफ्टीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला बघायची होती की मार्केटमध्ये 3 दिवस हॉलिडे होते. तर 3 दिवसाच्या हॉलिडेजमध्ये काय न्यूज वगैरे न आल्यामुळे मार्केटमध्ये एक फ्लॅट ओपनिंग तुम्हाला बघायला भेटली, ठीक आहे. आता दोन गोष्टी कन्फर्म झाल्या आपल्याला. एक तर आपली ओपनिंग कशी झाली, फ्लॅट. त्यानंतर मार्केटमध्ये ट्रेंड कुठला चालू आहे, ठीक आहे, बाईंगचा ट्रेंड चालू आहे, ठीक आहे. लोअर लोचं क्रिएशन आहे, हायर हायचं क्रिएशन चालू आहे, ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला बघायचं की मार्केट सस्टेन कोणत्या डायरेक्शनला होत आहे आणि इम्पॉर्टंट आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतील. तर सगळ्यात पहिल्यांदा जो इम्पॉर्टंट आपला रेजिस्टन्स होता मार्केटमध्ये वरच्या साईडला, जर तुम्ही बघितलं तर 21,390 ही लेवल, ज्या ठिकाणी मार्केटमध्ये हायर हायचं क्रिएशन झालं आणि या लेवलपासून मार्केटमध्ये डाऊन साईडला मोमेंटम आली होती. ती कधी आली होती, ती म्हणजे फ्रायडेला 22 तारखेला, ठीक आहे. त्यामुळे आपला हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता. त्याच्यावरती अजून एक आपल्याला रेजिस्टन्स जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये 20 डिसेंबरला ज्यावेळेस मार्केट एकदम फॉल होत होतं त्यावेळेस मार्केटमध्ये बघू शकता या ठिकाणी एक कन्सोलिडेशन झोन निर्माण झाला होता आणि या झोन नंतर परत एकदा या ठिकाणी एक लिक्विडिटी ग्रॅप झालं. लिक्विडिटी ग्रॅप झाल्यानंतर परत एकदा डाऊन साईडला मोमेंटम तुम्हाला बघायला भेटले. त्यामुळे हा एक झोन, त्यानंतर हा एक झोन, हे दोन मार्केटमध्ये इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होते. आता मार्केटमध्ये आपल्याला सपोर्ट जर बघितले आपण तर सपोर्टच्या बेसिसवर जर बघितलं तर ज्या ठिकाणी मार्केटमध्ये शार्प रिकव्हरी आली ती म्हणजे हा लेवल, ती म्हणजे तुम्ही बघू शकता 21,240 समथिंग. आणि त्यानंतर अजून इम्पॉर्टंट जो सपोर्ट होता मार्केटमध्ये ती म्हणजे ही लेवल, ठीक आहे. ती लेवल होती 20,980-85 असेल समथिंग. तर हे दोन इम्पॉर्टंट सपोर्ट होते. वरच्या साईडला दोन इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आपण मार्क करून घेतले. आता मार्केटमध्ये ओपनिंग झाली फ्लॅट, ठीक आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर आपण कुठं ना कुठं अंदाज लावू शकतो की मार्केटमध्ये ऑलरेडी बाईंग मोमेंटम चालू आहे. त्यानंतर फ्लॅट ओपनिंग झाली, गॅप डाऊन ओपनिंग पण नाही. गॅप डाऊन झाले असते तर आपण कुठंतरी लोअर साईडच्या ट्रेडचा विचार केला असता, ठीक आहे. त्या पण आपल्याला ओपनिंग कशी बघायला भेटली, फ्लॅट. कुठं ना कुठं एक अंदाज आला होता की मार्केटमध्ये परत एकदा वरच्या साईडचा ट्रेंड बघायला भेटू शकतो. पण त्याच्या आधी मार्केटला काय करायचं आहे, जे दोन इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहेत ते आपल्याला ब्रेक करायचे आहेत आणि या ठिकाणाहून फेक ब्रेकआउट पण नको आहे आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट कोणत्या डायरेक्शनला सस्टेन होतंय, तर फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर मार्केटमध्ये हायर हायचं क्रिएशन आहे का लोअर लोचं क्रिएशन आहे त्या बेसिसवर आपण ठरवतो. तर आता तिथं जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये फ्लॅट ओपन झाल्यानंतर सेलर आले, मार्केटला खाली ढकललं. त्यानंतर बायर आले, बायरनी वरती ढकललं मार्केटला. त्यानंतर सेलर जास्त ऍक्टिव्ह नाही झाले, सेलर डायरेक्ट ऍक्टिव्ह झाले कुठं, या लेवलला. आता मार्केटमध्ये ज्यावेळेस बायर ऍक्टिव्ह झाले, बायरनी पहिला रेजिस्टन्स आपला ब्रेक केला, तो म्हणजे 21,390चा. हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर आपल्याकडे अजून एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता कुठला मार्केटमध्ये, तो म्हणजे हा झोन जो आपण आधीच मार्क करून ठेवलाय. ह्या झोनमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा झोन एक ब्रेकआउट आला मार्केटमध्ये. ब्रेकआउट आले आपल्याला लगेच ट्रेड घ्यायचा का या झोनमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं ब्रेकआउट जर येत असेल तर कुठं ना कुठं रिटेस्टची वाट बघा. रिटेस्ट आणि कन्फर्मेशन झाल्याशिवाय आपण कुठल्याच ट्रेडमध्ये एंटर करू शकत नाही. पण त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी मार्केटने काय केलं, ही जी लेवल होती ज्या लेवलला मार्केटने ब्रेक केलं म्हणजे ही पहिली लेवल, त्यानंतर ही जी दुसरी लेवल, दुसऱ्या लेवलला मार्केटने रिटेस्ट केलं. रिटेस्ट केल्यानंतर तुम्हाला परत एकदा कॉल साईडची चांगली मोमेंटम बघायला भेटली. आता अशा ठिकाणी ज्यावेळेस आपण या ठिकाणी एंटर करतो मार्केटमध्ये तर या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपला स्टॉप लॉस किती असायला पाहिजे, तर स्टॉप लॉस जो आहे आपला मॅक्स टू मॅक्स 15 ते 12 पॉईंटचा असायला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त स्टॉप लॉस आपण पुट करू शकत नाही. करंटली मार्केट खूप वॉलटाईल आहे. अशा मार्केटमध्ये काय एका स्पाईकमध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट करू शकतं आणि परत वर जाऊ शकतं. त्यामुळे 10 ते 12 पॉईंट आपला जो काय स्टॉप लॉस होईल तो हिट झाला की आपण आपलं शांत बसायला पाहिजे. जास्त ओव्हर ट्रेडिंग करण्यात पण काही मतलब नाहीये. आणि या ठिकाणाहून जर तुम्ही बघितलं तर मग आपल्याला बऱ्यापैकी 1:1.5चा मूव या ठिकाणी कॅप्चर करता आला. आणि हा जो आपला ओव्हरव्ह्यू होता तो आपल्या लर्निंग ग्रुपवरती पण शेअर करण्यात आला होता. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर हा आपला लर्निंग ग्रुप आहे आणि लर्निंग ग्रुपवरती सकाळी एक ओव्हरव्ह्यू शेअर करण्यात आला होता. 21,390 इम्पॉर्टंट सपोर्ट आहे निफ्टीसाठी आणि या झोनपासून एक पुलबॅक येऊ शकतो, बाउन्स येऊ शकतो मार्केटमध्ये. आणि त्याच प्रकारे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी एक बाउन्स तुम्हाला बघायला भेटला. तर आता कंटिन्यू 2 दिवस झाले कॉल साईडची मोमेंटम आपल्याला बघायला भेटते आणि वरच्या साईडचा जो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी तो म्हणजे ही लेवल. या झोनपासून आता निफ्टी उद्या जाईल या झोनपर्यंत, तर या झोनपासून रिव्हर्सल येतोय का परत एकदा ब्रेकआउट स्ट्रक्चर येतं ते आपल्याला बघायला लागेल. जो काय असेल ओव्हरव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर केला जाईल आपल्या लर्निंग ग्रुपवरती टेलिग्रामच्या, त्यामुळे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपण स्टॉकमध्ये पण प्राइस ॲक्शन बघायला भेटली. सगळ्यात पहिल्यांदा हा कोल इंडियाचा स्टॉक आहे, त्यामध्ये सेम तुम्ही बघू शकता हा एक जो झोन होता जो म्हणजे आपला ऑर्डर ब्लॉक प्लस लिक्विडिटी झोन, त्यापासून तुम्हाला एक बाउन्स बघायला भेटला चांगला. या स्टॉकमध्ये पण तुम्हाला मुवमेंट बघायला भेटली. त्याचबरोबर आपला अजून एक स्टॉक आहे तो म्हणजे कोटक बँक. कोटक बँकमध्ये पण तुम्हाला एक चांगल्या प्रकारची मुवमेंट बघायला भेटली. असं नाही की तुम्हाला फक्त निफ्टी बँक निफ्टीमध्येच प्राइस ॲक्शन वगैरे बघायला भेटते.
भेटतील, तुम्हाला प्रत्येक स्टॉकमध्ये बघायला भेटतील. फक्त गरजेचं आहे आपलं डिसिप्लिन आणि त्याचबरोबर आपलं रिस्क मॅनेजमेंट काय. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन असेल तर तुम्ही स्टॉकमध्ये पण अर्न करू शकता, त्यानंतर FNO मध्ये पण अर्न करू शकता. फक्त तुम्हाला स्टॉप लॉसची काळजी घ्यायची. स्टॉप लॉस योग्य तो लावा, किती पॉईंटचा लावायचा आहे, कसा लावायचा आहे, त्यानंतर तुमच्या क्वांटिटी किती ठेवायच्यात. तर असो, आता भेटू डायरेक्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला एक्सप्लेनेशन समजलं असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. भेटू डायरेक्ट आता पुढे. तर मित्रांनो 11:25 झालेले आहेत आणि आपण जरा बाहेर आलेलो आहे. मंगेश काय करतोय? काय नाही, निफ्टीमधलं धूर बघतोय मी. निफ्टीमध्ये बघू शकता परत एकदा अपसाईडची मुवमेंट आणि 21,390 हा सपोर्ट तुम्हाला सांगितलं होतं, जसं की मग अशी टेलिग्रामवरती पण आपण अपडेट केलं होतं की हा बघू शकता. तर इथून एक चांगली वरच्या साईडला रॅली आली तर अजून थोडं वरती जाऊ शकतं मार्केट. कदाचित आता इथपर्यंत तरी 1:1.5 पर्यंत टार्गेट आपले झालेलं आहे. त्यामुळे भारी चाललंय ओव्हरऑल. त्यामुळे जरा बाहेर बोंबलत फिरायला आलो. आणि ही जागा माहीत असेल काय, माहीत असेल. शिवम ज्यूस बार हे रावेच्या तिथे आहे आणि अजून एका ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करतो आता इथून पुढे गेलो तर ते पण तुम्हाला दाखवतो. आणि सध्या तरी स्ट्रॅडल्स ट्रायंगल काहीच नाही डिप्लॉय केलं, तिथं लॉस होऊ शकतो. स्ट्रॅडल्स ट्रायंगलमध्ये प्रीमियम दोन्ही साईडनी वाटतात आणि उद्या कशाचीच एक्सपायरी नाही आहे. गुरुवारी मंथली एक्सपायरी गुरुवारी आपली आणि आज फिन निफ्टीची आहे, पण फिन निफ्टीमध्ये बेकार स्पाईक मारते, कंटिन्यू वरती चालले. त्यामुळे बघू आता काय करतो आपण, जे काय असेल ते तुमच्याबरोबर शेअर. नमस्कार मित्रांनो, तर दुसरं ठिकाण म्हणजे आम्ही पोहे खायला आलेलो. आणि काय नाव आहे रे जागेचं, लय आवाज येतोय बाहेरचा. सुदामाचे पोहे आहेत का? आणि किती रुपयाला आहे? 20 रुपये. ट्रेडिंग सोडून फूड ब्लॉगरचे धंदे चालू झालेत आता, कारण ट्रेडिंगमध्ये काय आता हा विशाल नाही, त्यामुळे आम्ही आलोय. विशाल नसल्यावर हे असे प्लॅनिंग होत असतात. आणि ह्या पोह्यांचं नाव काय? तर्री पोहे. तर बघू आता खाऊन कसे लागतात. आणि हे सगळं झाल्यावर जाऊ मग घरी. आणि ट्रेडिंग तर अजून काय स्ट्रॅडल्स ट्रायंगल अजून पण नाही केला, कारण अजून पण प्रीमियम वाढतात. मार्केट कंटिन्यू वरती 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 चाललंय आणि कॉल खूप वाढतात, ते पुट काय तुटत नाहीये. त्यामुळे बघू आता काय होतंय. तर मित्रांनो आता 12:36 झालेले आहेत आणि करंटली ज्यावेळेस तुम्ही बघितला तर हा ग्लेनमार्कचा चार्ट आहे. सध्या इथं जो प्रॉफिट आहे आपला 190-200 रुपये चालू आहे. आणि हा जो स्टॉक आहे जो आपण घेतला होता या ठिकाणी 843ला, तर हा जर बघितला तर एकदम 849ला गेलता हा स्टॉक आणि स्टॉप लॉस होता 850चा आणि स्टॉक रिटर्न आलाय 849.95 पासून. कसं काय वाटतंय मग, हे नशीब म्हणावं आपलं का काय? 850चा स्टॉप लॉस आहे आणि 849.95 पासून असं कधी झालं नाही. हे असं कधी झालं नाही, बरोबर आहे. ह्याच्यासाठी एकच डायलॉग मला आठवतोय, मौत को छुके टाक करके वापस आई आहे स्टॉक. आणि आता तर झालंय प्रॉपर प्राइस ऍक्शन, अजून पण झालंय, म्हणजे लोअर लोचं क्रिएशन झालंय, ब्रेकआउट झालंय, नेकलाईन ब्रेक केली, एम पॅटर्न तयार झालंय, सगळं काय. पण आता जर निफ्टीने जर वर घेऊन गेलं तर हे पण वर जाऊ शकतं इथून, निफ्टी जर वर गेलं तरी. आणि जर नाही गेलं तर जे आपलं 10 पॉईंटचं टार्गेट आहे 500 रुपये ते हिट होऊन जाईल. टार्गेटसाठी आपण केलं नव्हतं, पण ओव्हरऑल आपण असंच स्ट्रॅडल्स ट्रायंगल करत नाही, त्यामुळे आपण केलं होतं. आणि स्ट्रॅडल्स ट्रायंगलमध्ये आता मी तुम्हाला थोडं प्रीमियम दाखवतो, प्रीमियमची हालचाल कशी. तर मित्रांनो आता ही फिन निफ्टीची ऑप्शन चेन आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 16 आणि 18 रुपयाचं प्रीमियम आहे, तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे हा फिन निफ्टीचा चार्ट बघतोय. आता बघा तुमच्या समोरच 16 आणि 19 झालं, म्हणजे लगेच प्रीमियम वाढतात. आणि ह्याचं डीके व्हायचे प्रमाण कसं आहे, ज्यावेळेस मार्केटमध्ये एखादी जर रेड कॅन्डल आली तर हे पुट जे आहे आता 16 रुपयाचं आता 17 झाले, तर 20, 25, 30 होईल. आणि त्यानंतर हे जे कॉल आहे ते तुटणार नाही तेवढं, आणि परत एकदा रिटर्न आल्यावर मग डीके होईल. आणि त्यावेळेस काय होऊ शकतं, आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. आता तुम्ही जरी इथं जरी बघितलं थोड्याच वेळासाठी, आता इथं बघा परत एकदा 18चं 16 आणि हे दुसरं जे 16चं आहे ते परत 19 झाले, परत एकदा 17 झाले. त्यामुळे प्रीमियमची मुवमेंट खूप जास्त आहे. ज्या ठिकाणी डीके तर होईल, पण डीके स्टॉप लॉस करून होऊ शकतो. त्यामुळे बहुतेक आता स्ट्रॅडल्स ट्रायंगल आतापर्यंत तरी एक्झिक्यूट नाही केलं, त्यामुळे पुढे बघू, जरी केलं तरी तुमच्याबरोबर शेअर करू. आणि सध्या मग आपली ही एकच नेकेड पोझिशन आहे, जी ग्लेनमार्क आपण सेल केला होता ऑप्शनमध्ये. आणि बघू आता काय होतंय. जो काय तुमच्याबरोबर असेल पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल, जर आपण स्ट्रॅडल किंवा ट्रायंगल एक्झिक्यूट केला असेल तर. पण सध्या तरी दोन्हीकडून प्रीमियम इन्क्रीज होते. तर मित्रांनो आजचा दिवस झालेला आहे समाप्त. 16:54, ऑलमोस्ट 5ला 5 कमी आहेत. आणि हा आजचा निफ्टीमधला धिंगाणा तुम्हाला बघायला भेटला. चांगली मुवमेंट होती कॉल साईडला. तर बघू आता. ये रे इकडे कुत्री भोगतात त्या खाली. तर चालतंय मित्रांनो, आजचा दिवस संपलाय. अरे काय चाललंय, काय जाते काय ह्याच्यात, जाऊ ते ऍडजस्ट करा काहीतरी. आणि
काय आज बोरिंग दिवस होता लय, म्हणजे स्ट्रॅडल ट्रायंगल तर करता नाही आलं. पहिलाच दिवस असेल, लय दिवसात असं झालं की आम्ही एक लॉट तरी करतो स्ट्रॅडल ट्रायंगल, पण आज आम्ही नाही केलं काहीच. कारण आज प्रीमियम वाढत होते फिन निफ्टीमध्ये पण आणि बँक निफ्टीमध्ये पण काहीच नव्हतं डीके सकाळपासून. त्यामुळं बघू आता उद्या ट्राय करू करायचं. उद्या आपली एक्सपायरीच नाही कशाची, त्यामुळे उद्या बघू काय होते. एक्सपायरी जरी नसली तरी परवा ज्याची एक्सपायरी त्याची उद्या करावं लागेल. परवा निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची आहे, मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे बघू काय होतंय. आजचा दिवस तर गेला चांगला, त्यामुळे जरा फिरून काढला आजचा दिवस. आणि जो आपला ग्लेनमार्क घेतला होता आपण मगाचा स्टॉक जो तुम्हाला दाखवला होता, तो पण तिथंच राहिला, कॉस्ट टू कॉस्ट पर्यंतच राहिला. त्यामुळे ओव्हरऑल एकदम साईडवेज न्यूट्रल दिवस गेला आजचा. ठीक आहे, अशा दिवसामध्ये लॉस नाही केला ते पण म्हणता येईल, आहे का नाही असं. आणि पण निफ्टीमध्ये तुम्हाला जोरदार मुवमेंट बघायला भेटली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका आणि चॅनल व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.